नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ॲप्लाइड केमिस्ट्री 31-23-08चं युनिट वॉटर ट्रीटमेंट सुरू करणार आहोत. वॉटर ट्रीटमेंटमध्ये आता आपण बघू क्लासिफिकेशन ऑफ इम्प्युरिटीज ऑफ वॉटर. वॉटरमध्ये कुठल्या प्रकारचे इम्प्युरिटीज असतात. त्याच्यामध्ये पहिले जे आहे सस्पेंडेड इम्प्युरिटी, म्हणजे ज्या पाण्यावर तरंगणाऱ्या इम्प्युरिटीज असतात. त्याच्यामध्ये प्लॅस्टिक असेल, मॅस्टिक्स असतील, ह्या ज्या आहेत, किंवा लीव्ज असतील, हे सगळे सस्पेंडेड इम्प्युरिटीजमध्ये येतात. त्याच्यानंतर कोलायडल इम्प्युरिटीजमध्ये टायनी पार्टिकल्स ऑफ क्ले, सँड वगैरे हे जे असतील ते कोलायडल इम्प्युरिटीजमध्ये. बायोलॉजिकल इम्प्युरिटीजमध्ये पॅथोजन्स, अल्गे, फंगी, त्याच्यानंतर व्हायरसेस हे जे आहेत हे बायोलॉजिकल इम्प्युरिटीज असतात. तसेच डिझॉल्व इम्प्युरिटीजमध्ये सगळे डिझॉल्व सॉल्ट्स किंवा मेटल्स जे आहेत किंवा डिझॉल्व गॅसेस हे सगळे डिझॉल्व इम्प्युरिटीजमध्ये येतात. These are 4 types of impurities present in water. याच्यावर MCQ येऊ शकतो. Which are the following types of impurities present in water? त्याच्यामध्ये याच्यापैकी काही दिलेले असतील. Now next one is what is difference between soft water and hard water. तुम्ही कसं डिफरन्शिएट करू शकाल सॉफ्ट वॉटर कुठलं आहे आणि हार्ड वॉटर कुठलं आहे. तर त्याच्यासाठी फक्त एकच टेस्ट असते, ती असते सोप टेस्ट. व्हेन वॉटर फॉर्म सोप लॅदर इझिली, जेव्हा त्याचा फेस तयार होतो सहजासहजी, तर ते सॉफ्ट वॉटर असतं. सोपसोबत ज्याचा सोप लेदर तयार होतो किंवा फेस तयार होतो किंवा फोम तयार होतो ते सॉफ्ट वॉटर असतं. आणि हार्ड वॉटर जे आहे दॅट प्रोड्यूस कर्ड विथ सोप ऑर स्कम, त्याला आपण असं म्हणू शकतो की दह्यासारखा पदार्थ जेव्हा त्याचा सोबत तयार होतो ते असतं हार्ड वॉटर. आणि लॅदर किंवा फोम तयार झालेलं असेल ते असतं सॉफ्ट वॉटर. हार्ड वॉटर अफेक्ट क्लिनिंग ॲबिलिटी ऑफ सोप. हार्ड वॉटर कंटेन बायकार्बोनेट्स, क्लोराइड्स अँड सल्फेट्स. हे पूर्ण चॅप्टरभर तुम्हाला लक्षात ठेवायचं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. हार्ड वॉटर कंटेन बायकार्बोनेट्स, क्लोराइड्स अँड सल्फेट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. हा याचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि हार्ड वॉटर आणि सॉफ्ट वॉटर डिफरन्शिएट करण्यासाठीची जी टेस्ट आहे ती आहे सोप टेस्ट. Now next is types of hardness of water. There are 2 types of hardness, temporary hardness and permanent hardness. Temporary hardness caused by presence of dissolved bicarbonates of calcium and magnesium. जर कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे डिझॉल्व बायकार्बोनेट्स असेल तर तो असतो टेम्पररी हार्डनेस, विच इज इझिली रिमूव्ह बाय हीटिंग किंवा बॉइलिंग ऑफ वॉटर. तुम्ही वॉटर बॉईल केल्यानंतर टेम्पररी हार्डनेस निघू शकतो. इथे रिॲक्शन दिलेली आहे. कॅल्शियम बायकार्बोनेट जेव्हा तुम्ही वॉटर बॉईल कराल तर तेव्हा त्याच्यापासून इनसोल्युबल कार्बोनेट तयार होतं. आणि मॅग्नेशियम बायकार्बोनेट असलेलं जे पाणी असेल हार्ड वॉटर तुम्ही हीट कराल तेव्हा त्याच्यापासून इनसोल्युबल मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड तयार होतं, जे तुम्ही फिल्टर करून काढू शकता. टेम्पररी हार्डनेस हा फिल्टर करून वॉटर बॉईल केल्यानंतर फिल्टर करून तुम्ही काढू शकता. दॅट इज टेम्पररी हार्डनेस ऑफ वॉटर विच इज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ बायकार्बोनेट. याच्यावर या टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात. टेम्पररी हार्डनेस इज ड्यू टू व्हॉट? whether chlorides of calcium and magnesium, whether sulfates of calcium and magnesium, or bicarbonates of calcium and magnesium. And the answer is here, that is bicarbonates of calcium and magnesium. Now next is permanent hardness of water. It is due to presence of sulfates and chlorides of calcium and magnesium. तिकडे बायकार्बोनेट्स होते कॅल्शियम मॅग्नेशियमचे, इकडे सल्फेट्स आहेत आणि क्लोराइड्स आहेत कॅल्शियम अँड मॅग्नेशियमचे. It cannot be removed by boiling the water. Special methods like lime soda process, zeolite process, ion exchange method are used for removal of permanent hardness of water. Degree of hardness in terms of calcium carbonate equivalent. Hardness, it is expressed in terms of calcium carbonate equivalent. Reasons for choosing calcium carbonate as a reference standard for calculating hardness is molecular weight of calcium carbonate is 100. That makes mathematical calculation easier. Therefore, calcium carbonate is used as a standard. Now, next is units of hardness of water. MCQ याच्यावर येऊ शकतो. ppm means what? That is parts per million. That is parts of calcium carbonate equivalent hardness per 10 million parts of water. Then next is milligram per liter, mg per liter.
number of milligram of calcium carbonate equivalent hardness plus per liter of water. Then next is degree clerk. Degree clerk, parts of calcium carbonate equivalent hardness per 70,000 parts of water. Then degree French, that is part of calcium carbonate equivalent hardness per 10 raised to 5 parts of water. Relation between various unit is given here. 1 million is equal to 1 milligram per liter is equal to 0.1 degree French and 0.07 degree क्लर्क. हे रिलेशन पण येऊ शकतं आणि ह्या सगळे युनिट्स जे आहेत हार्डनेसचे हे महत्त्वाचे युनिट्स आहेत. Then boiler feed water. For steam generation boilers are used. If hard water is fed, जर बॉयलरमध्ये जेव्हा स्टीम जनरेशनसाठी वॉटर वापरलं जातं आणि ते जर हार्ड वॉटर असेल तर काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याच्यात पहिला आहे स्केल अँड स्लज फॉर्मेशन, सेकंड इज प्रीमिंग अँड फोमिंग, थर्ड इज बॉयलर करोजन अँड फोर्थ इज कॉस्टिक इम्ब्रिटलमेंट. इतके गोष्टी ज्या आहेत किंवा इतके प्रॉब्लेम्स जे आहेत जर तुम्ही हार्ड वॉटर वापरलं बॉयलरमध्ये स्टीम जनरेशनसाठी तर इतक्या गोष्टी होऊ शकतात. याचं डिटेल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.